ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये MPSC अंतर्गत प्राध्यापक भरती, त्यानंतर सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, अधिव्याख्याता या संदर्भात जी जाहिरात प्रसिद्ध झाली होती त्यानंतरची अपडेट आपण नियमित आठवड्यामध्ये रविवारच्या ह्याच्यामध्ये सेशनमध्ये घेत असतो। तीच अपडेट आज देखील आपण घेणार आहोत। जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला या चॅनलमार्फत सेटनेट परीक्षा असेल, त्यानंतरनं पुढे प्राध्यापक भरती, विद्यापीठीय स्तर प्राध्यापक भरती, महाविद्यालय स्तर प्राध्यापक भरती, MPSC अंतर्गत, त्याचबरोबर शिक्षक भरती, पवित्र पोर्टल या सर्व ज्या अद्ययावत माहिती असतात त्या आपल्या चॅनलला आपण अपडेट करत असतो। त्याचबरोबर आपण याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फेसबुक पेज ऑल एक्झाम कट्टा, त्यानंतरनं टेलिग्राम चॅनल ऑल एक्झाम कट्टा प्राध्यापक भरती, त्याचबरोबर व्हॉट्सअप ग्रुप ऑल एक्झाम कट्टा या माध्यमातून तुम्ही देखील आमच्याशी जोडलं जाण्यासाठी त्या चॅनलला क्लिक करून खाली लिंकवर क्लिक करून तुम्ही ते जॉईन करू शकता। मित्रांनो, 28 जानेवारी म्हणजे जानेवारी संपत येत आहेत। सर्वजण अभ्यासामध्ये किंवा काही जण वेगवेगळ्या प्रश्न पडले असतील की अरे ऑक्टोबरमध्ये परीक्षा म्हणजे 26 ऑक्टोबरला जाहिरात आली, आज 26 जानेवारी होऊन गेला, म्हणजेच नोव्हेंबर, डिसेंबर, आता जानेवारी, जवळपास 3 महिने पूर्ण झाले तरी पण अभ्यासक्रम नाही आहे, अभ्यास कसं करावं, स्वतःला अद्ययावत कसं करावं, अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या समस्या किंवा सातत्य कसं करावं, परीक्षा होईल का इंटरव्ह्यू होईल, अशा वेगवेगळ्या प्रश्नांनी ग्रासलेले आहात। त्याचं निश्चितच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समाधान करण्याचा प्रयत्न करणार आहोत। बघा, आपण जर पाहिलं तर अभ्यासक्रम आपण यापूर्वीच्या जे जाहिराती आलेल्या आहेत, जसं की वैद्यकीय महाविद्यालय असतील, त्यानंतर टेक्निकल एज्युकेशन असेल, एज्युकेशन सर्व्हिस प्राध्यापक भरती, त्यानंतरनं वैद्यकीय शिक्षण प्राध्यापक भरती, त्या सर्व भरतीचं जर अवलोकन केलं तुम्ही, वेबसाईटवर आहे सर्व जाहिराती आणि साधारणतः 3 महिन्याचा कालखंड त्यांनी घेतलेला आहे, कधी कधी जास्तचा पण कालखंड त्यांनी जाहिरात पडल्यानंतर अभ्यासक्रम डिक्लेअर करण्यासाठी घेतलेला आहे। त्यामुळं अभ्यासक्रम जानेवारी अखेर म्हणजे आत्ता तर संपत आलेला जानेवारी, फेब्रुवारीच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत फायनल होईल आणि तो कशा स्वरूपाचा असेल, काय असेल ते आपल्याला निश्चितच समजणार आहे। पण या स्पर्धा परीक्षा म्हटलं की आपल्याला संयम ठेवणं, त्यानंतर सातत्य ठेवणं, आपल्याला जर यश मिळवायचं असेल तर हे खूप महत्त्वाचं असतं। बघा, अभ्यासक्रम, अभ्यासाची सुरुवात कशी करावी आणि केलेला अभ्यास वाया तर जाणार नाही ना, अशा अनेक प्रश्न आणि असे प्रश्न विचारणारे फोन येत असतात। त्यामुळे त्याचा खुलासा आपण प्रत्येक आठवड्यात करत असतो। तर मित्रांनो, परीक्षेचा अभ्यासक्रम काय असेल आणि कसा असेल मी यापूर्वी पण सांगितलं आहे। सध्या तुम्ही तुमच्या विषयात, ज्या विषयात सेटनेट आहात किंवा ज्या विषयामध्ये ज्या लेक्चरर पदासाठी अर्ज केला आहे, त्यांनी ज्या विषयामध्ये MA आहात त्या विषयाचा तुम्ही तयारी करू शकता। आणि अभ्यासक्रम जनरल असेल काय असेल, आपण त्याच्यावर तर्क अनुमान लावण्यापेक्षा ज्यावेळेस जाहीर होईल त्यावेळेस सर्वांसाठी कालावधी मिळणार आहे 4-5 महिन्याचा अभ्यासासाठी। त्यामुळं सध्या तर आपल्या हातात आहे की आपल्या विषयाचा परिपूर्ण अभ्यास करणं, कारण की आता देखील त्याचा फायदा होईल जर अभ्यासक्रम तोच राहिला तर, किंवा भविष्यामध्ये आपल्याला ज्यावेळेस इंटरव्ह्यू 15-20 मिनिटाचा इंटरव्ह्यू असतो त्यावेळेस तुम्हाला डेमो घेण्यासाठी जर त्यांनी प्राचारणा केली, म्हणजे विचारलं की तुम्ही घेऊ शकता का, 5 मिनिटं बोलू शकता का तुमच्या विषयासंदर्भात किंवा एखाद्या घटकासंदर्भात, तर आपल्याला बोलता आलं पाहिजे। अशा पद्धतीची तयारी आपण आजपासूनच करावी, म्हणजे तुम्हाला नंतरनं तुमच्या विषयासाठी जो सिलेबस डिक्लेअर झाला आहे त्यासाठी अभ्यासाला वेळ मिळणार आहे। अंदाजे परीक्षा कोणत्या महिन्यात होईल असे तर अनेक फोन येत असतात। तर जर सिलेबस आता जानेवारी तर संपलं आहे पण फेब्रुवारी पहिल्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर झाला तर आपली जूनमध्ये परीक्षा होईल। परीक्षा ही रविवारीच असते कोणत्याही महिन्यामध्ये असली तरी। आणि सध्या कोणता अभ्यास केला पाहिजे मी परत सांगतोय आणि परत हेच प्रश्न सतत विचारले जातात की अभ्यास कोणता करावा। तर मी परत सांगतो की सेट ज्या विषयात, जसं की एखादा विद्यार्थी 2-2 विषयात सेट उत्तीर्ण असतील आणि ती दोन्ही विषयाची जाहिरात असेल तर तुम्ही 2 विषयाचा देखील सायमल्टेनियसली अभ्यास करणं गरजेचं आहे। ज्या विषयाचे ज्या विद्यार्थ्यांचे 2 विषयामध्ये MA आहे, ज्यांनी लेक्चरर पदासाठी अप्लाय केला आहे, त्यांनी दोनही MAच्या विषयाचा अभ्यास करणं अपेक्षित आहे, कारण कोणत्या ह्याच्यासाठी कशा पद्धतीनं तुमचं सिलेक्शन होईल त्याच वेळेस करणार आहे। निवड प्रक्रिया कशी केली जाईल, विषयानुसार आरक्षण कसे असते। आता विषयानुसार आरक्षणाची सूट नसते, सोडत विषयानुसार नसते। जसं की ज्या विषयाचं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं मेरिट जास्त आहे
जसं आता एक्स नावाचा विद्यार्थी, राम नावाचा विद्यार्थी तो सर्वात टॉपर आहे, भले त्या विषयाची एकच जागा असेल आणि तो विद्यार्थी हा ओपनचा असेल तरी देखील ती जागा एकच जागा ओपनमधून भरेल, किंवा तोच विद्यार्थी SCचा असेल तर ती जागा SCची भरली जाईल. म्हणजे ज्या विद्यार्थ्याला जास्त मार्क आहेत तोच विद्यार्थी सुरुवातीला त्याचे त्या विषयातल्या जागा भरून जाणार आहेत. त्यामुळं आपल्याला त्या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर आपल्या मानसिकतेतून देखील सातत्यपूर्ण अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यानंतरनं संवर्गनिहाय व सामाजिक आरक्षण काय फरक आहे? सामाजिक आरक्षण हे तुम्हाला तुमच्या जातीनुसार म्हणजेच कास्टनुसार मिळत असतं. आता संवर्गनिहाय म्हणजेच आता जसं बघा आपला कोणतंही म्हणजे OBCसाठी जर 27% आरक्षण असेल, उदाहरण घेतलं मी फक्त, तर 27% आरक्षण असेल OBCला, तर आपल्याला काय केलं जातं त्या जाहिरातीमध्ये 27% आधी संवर्गनिहाय म्हणजेच असं डायरेक्ट सांगितलं नाही की कोणत्या विषयासाठी 27% कोणते विद्यार्थी निवडले जाणार आहेत. डायरेक्ट काय केलं जातं की 27% जे जागा आहेत त्या या OBCसाठीच्या भरल्या जातात. त्यामध्ये मग कोणत्या विषयाच्या OBCला जागा येतील हे निश्चित कोणालाही सांगता येत नाही. त्यामुळं आणि कसं असतं, आता एक जागा मग कोणत्या कास्टला सोडायची, हे जे प्रॉब्लेम निर्माण होत होत्या, ह्या ज्या समस्या निर्माण होत होत्या त्याला उत्तर म्हणून हे संवर्गनिहाय म्हणजेच सामाजिक आरक्षणाचा आधार घेऊनच संवर्गनिहाय जागा भरल्या जातात. म्हणजे एकंदरीत सुरुवातीला असं 100 जागा असतील तर कुठेही मेन्शन केल्या जाणार नाही की 27 जागा ज्या OBCच्या आहेत त्या या विषयाच्या भरल्या जातील. डायरेक्टली 27 विद्यार्थी जे टॉपर आहेत OBCतले ते कोणत्याही विषयातले असतील तर ते जागा भरणार, म्हणजे तेच विद्यार्थी त्या जागेमध्ये येणार आहेत. त्याचबरोबर या परीक्षेत मला कोणत्या परिस्थितीत यश मिळवण्यासाठी काय करावं? बघा प्रत्येकाची म्हणजेच ज्यानं फॉर्म भरला आहे परीक्षेचा त्या प्रत्येकाची इच्छा असते की आपण याच परीक्षेमध्ये उत्तीर्ण व्हावं. पण प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण होतात का? नाही. त्याला कारण काय असतं? कारण की त्यानं केलेल्या चुका तरी काय केलेल्या असतात तर सातत्य न ठेवणं. आपण आपलं ध्येय निश्चित केलंय, फॉर्म भरताना आपल्यामध्ये खूप उत्साह असतो, पण फॉर्म भरला आणि 1-2 महिन्याचा कालावधी गेला, अरे अभ्यासक्रम डिक्लेअर होतो का नाही, परीक्षा होईल का नाही, पैसे देऊनच जागा भरल्या जातात का, अशा पद्धतीच्या ज्या नकारात्मक कल्पना आपल्या मनामध्ये घर करायला सुरुवात करतात आणि आपण अभ्यासापासून दुरावतो, त्याचा परिणाम आपल्या अपयशावर होतो. अशा पद्धतीनं जर तुम्ही गेलात तर निश्चितच तुम्ही अपयशी होऊ शकता. यामुळं जे काय मला एकच जागा पाहिजे, जे काय कोण काय म्हणेल त्याच्यापेक्षा मला काय पाहिजे आणि माझं ध्येय आहे की मला एकच पोस्टमध्ये काढायची, एकच जागा माझ्यासाठी अपेक्षित आहे, ती जागासाठी मी दावेदार आहे. आणि त्याच पद्धतीनं स्पर्धा स्वतःबरोबर करा, इतरांबरोबर करू नका. कारण की स्पर्धा स्वतःबरोबर केली तर आपण यशस्वी होत असतो. अन्यथा आपण जर दुसऱ्याबरोबर स्पर्धा करायला गेलो तर आपल्या पूर्ण क्षमता देखील आपण यूज करू शकत नाहीत आणि यातून आपण नैराश्याकडे जात असतो. त्यानंतर सातत्य कसे ठेवायचे? भरती प्रक्रिया पारदर्शक असतेच का? मी यापूर्वी पण सांगितलं, भरती प्रक्रिया ही पारदर्शकच असते. त्यामुळे फक्त तुम्हाला त्याच्यामध्ये जर तुम्ही अपयशी झालात तर लगेच तुम्ही म्हणणार पैसे देऊन जागा भरल्या. असं MPSC मार्फत होत नाही. असं कोणतंही उदाहरण मला दाखवा जे MPSC मार्फत पैसे देऊन जागा भरलेल्या आहेत. त्यामुळे ते आपल्या डोक्यात कुणी कुसवलं असेल तर निश्चितच ते बाजूला काढा. आणि मनात सतत नकारात्मक विचार येत असतील तर आपण प्राणायाम, योगा, जे आपलं स्वतःचं मन आणि शरीर स्वच्छ राहील अशा पद्धतीचे जे एक्सरसाइज आहेत, जे सराव आहेत ते करा आणि नियमितपणे अभ्यासाला वेळ द्या, सातत्य ठेवा. निश्चितच तुम्ही तुमच्या यशाकडे मार्गक्रमण करू शकणार आहात. आता परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मुलाखती संदर्भात प्रक्रिया कशी असते? बाबांनो, मुलाखत ही 3 विद्यार्थ्याला, जर ओपनच्या जागा असेल तर एका जागेसाठी 3 विद्यार्थी बोलवले जातात आणि जर अदर कास्टची जर जागा असेल, आरक्षणाची जागा असेल तर एका जागेसाठी 4ही विद्यार्थी बोलले जाऊ शकतात. कारण की ओपनचा म्हणजे कास्टचा विद्यार्थी जर ओपनमधून भरला तो दोन्ही ठिकाणी इंटरव्ह्यू देईल. ओपनमधून जर भरला तर मग त्याचं प्रमाण सम राहावं, त्यामुळे 3च्या ऐवजी 4-5 पण विद्यार्थी कास्टमधून म्हणजेच रिझर्वेशनमधून इंटरव्ह्यूसाठी बोलवले जातात. आता आपण जर पाहिलं आणि भरपूर जणांनी मला प्रश्न विचारले की सर जे वैद्यकीय शिक्षणाचे जे मुलाखतीचं शेड्यूल पडलेलं आहे तर त्या संदर्भात आपलं मुलाखत होईल का? असं होणार नाही आहे. त्यांच्यासाठीचे अर्ज कमी होते, आपले अर्ज भरपूर आहेत. त्यामुळे आपला इंटरव्ह्यू नाही आहे, आपली एक्झामच होईल आणि नंतरनं इंटरव्ह्यू 100% होणार आहे. बरं, आता इंटरव्ह्यूसाठी देखील आपण जे डॉक्युमेंट नसतील आपल्याकडं तर तुम्ही ते डॉक्युमेंट काढून घेऊ शकता, ज्यामध्ये तुमचं UG आणि PGचे जे डिग्री आहेत, डिग्री प्रमाणपत्र हे MPSC मार्फत इंटरव्ह्यूला कंपल्सरी लागतं. जर तुमच्याकडे प्रमाणपत्र नसेल तर तुम्हाला इंटरव्ह्यूमधून बाहेर केलं जाईल किंवा बाद केलं जाईल. याची नोंद सर्वांनी घ्यावी. म्हणजे तुमचं मार्कशीट, तुमचे डिग्री प्रमाणपत्र हे सर्व जे ओरिजिनल तुमचे जे डॉक्युमेंट आहेत, जसं की कास्ट व्हॅलिडिटी असेल, कास्ट असेल, जे काय असेल ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत.
आता बघा आपण पाहिलं तर MPSC मार्फत जे मेडिकल असिस्टंट प्रोफेसर मेडिकल एज्युकेशन सर्व्हिस महाराष्ट्र राज्य बी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज ॲडव्हर्टाईज क्रमांक 35 नुसार जे मुलाखतीचं शेड्यूल पडलं आहे नॉट इलिजिबल कॅन्डिडेट लिस्ट जी त्यांनी नमूद केली बघा कोणत्या कारणामुळे तुम्हाला इंटरव्ह्यूमधून पण बाहेर काढलं जाऊ शकतं. म्हणजेच परीक्षा झाल्यानंतर आपलं इंटरव्ह्यू होणार आहे. 200 मार्काची परीक्षा होईल. 200 मार्काची परीक्षा झाल्यानंतर इंटरव्ह्यू होईल. बघा त्यामध्ये विद्यार्थ्याचं नाव पण दिलं आहे त्यांनी आणि रजिस्ट्रेशन नंबर पण विद्यार्थ्याचा दिलेला आहे आणि त्याचं कारण काय सांगितलं आहे तुम्ही पाहू शकता की पदव्युत्तर पदवी दिनांक 5/6/2017 पूर्वीची आहे. या वास्तव त्यांच्याकडे दिनांक 5/6/2017 पूर्वीचे सहाय्यक प्राध्यापक वरिष्ठ निवासी इत्यादीचा अनुभव असणे आवश्यक आहे. तथापि त्यांना सहाय्यक प्राध्यापक याचा अनुभव दिनांक 26/10/2017 नंतरचा असल्याने अपात्र. म्हणजे जे तुम्हाला अनुभव असणं गरजेचं आहे जसं की असोसिएट प्रोफेसर असेल प्रोफेसरसाठी त्याचं देखील तुम्ही प्रकर्षानं विचार करावा. त्यानंतर दुसरं बघा कॅन्डिडेट वगळलेला आहे वरिष्ठ निवासी पदाचा 1 वर्षाचा अनुभव नसल्याने अपात्र. जेवढे तुमच्या अनुभवासाठी जे पात्रतासाठी जे वर्ष सांगितले होते आता असिस्टंट प्रोफेसरसाठी कोणताही अनुभव अपेक्षित नाही आहे. त्यानंतर लेक्चरर पदासाठी कोणताही अनुभव अपेक्षित नाही आहे. त्यांनी काळजी करायची आवश्यकता नाही. त्यानंतर पुढचा आहे वरिष्ठ निवासी अनुभव दावा केला नाही. वरिष्ठ निवासी पदाचा 1 वर्षाचा अनुभव नसल्याने अपात्र. त्यानंतर पुढे वरिष्ठ निवासी पदाचा अनुभव MD अर्हतापूर्वीचा असल्याने ग्राह्य धरणार नाही. MDच्या आधीचा अनुभव असल्यामुळे तो ग्राह्य धरता येणार नाही अपात्र. त्यानंतर पदव्युत्तर पदवीनंतर वरिष्ठ निवासी पदाचा 1 वर्षाचा अनुभव नसल्याने अपात्र. त्यानंतर पदव्युत्तर पदवीनंतर वरिष्ठ निवासी पदाचा 1 वर्षाचा अनुभव नसल्यानं अपात्र. म्हणजे अशा पद्धतीनं देखील इंटरव्ह्यूमधून देखील तुम्हाला अपात्र केलं जाऊ शकतं. त्यामुळं आपले डॉक्युमेंट्स असतील जे तुम्हाला सांगितलेलं आहे ते डॉक्युमेंट काढून ठेवा. त्यानंतर अभ्यासाची देखील परिपूर्ण तयारी करा. आणि आपण अभ्यासाच्या दृष्टिकोनातून आताच नवीनच ऑल एक्झाम कट्टा हे ॲप देखील आपण सुरू करत आहोत. पुढच्या आठवड्यापासून ते ॲप पूर्णतः क्षमतेनं सुरू होईल. ऑल एक्झाम कट्टा ॲप असेल ते. तर याच्या माध्यमातून तुम्हाला सर्व नोट्स मिळतील. सर्व MPSCचे सर्व सिलेबस असतील सेटनेट असेल त्यानंतर त्या सर्व सिलेबसचं देखील तुम्हाला माहिती मिळणार आहे या ॲपच्या माध्यमातून. ओके. तर जे विद्यार्थी सेटनेटची देखील तयारी करत आहेत तर त्यांच्यासाठी देखील आपण सेटनेटचे क्लासेस पेपर 1 आणि अनिवार्य पेपर 1 आणि पेपर 2साठी सुरू केलेले आहेत. ज्याच्या माध्यमातून आपल्याला फीस देखील खूप सुलभ म्हणजेच फक्त 2,500-2,500 ठेवलेले आहे. हे तुम्हाला 2-2.5 महिन्यासाठीचा कोर्स म्हणजे 6 एप्रिलपर्यंत परीक्षा होईपर्यंतच्या कालावधीपर्यंत तुम्हाला मिळणार आहे. ज्यामध्ये 5 टेस्ट सिरीज लाईव्ह लेक्चर डेली त्यानंतर रेकॉर्डेड लेक्चर्स PDF नोट्स हे सर्व तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळं भविष्यात देखील आपण सिलेबस ज्या पद्धतीचा पडेल त्यानुसार आपण या ऑल एक्झाम कट्टा या ॲपच्या माध्यमातून सर्व डिजिटल कोर्सेस डिजिटल नोट्स डिजिटल टेस्ट सिरीज हे आपण उपलब्ध करून देणार आहोत. त्यामुळे जे नवीन आहेत सेटनेटची तयारी करत आहेत शिक्षक भरतीची तयारी करत आहेत प्राध्यापक भरतीची तयारी करत आहेत त्यांना निश्चितच याचा फायदा होईल. कारण की भरपूर विद्यार्थ्यांची मागणी होती की ॲपच्याद्वारेच आपलं सर्व लेक्चरचं स्ट्रक्चर असावं. त्या दृष्टिकोनातून आपण एक मार्गदर्शन किंवा मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच आपले जे मित्रमैत्रिणी आहेत जे सेटनेटची तयारी करत आहेत प्राध्यापक भरतीची तयारी करत आहेत त्यांना मार्गदर्शन ठरेल. त्यांना तुम्ही शेअर करू शकता. धन्यवाद.